नमस्कार मित्रांनो, महागाई भत्ता हा 55% वरून 58% झाला. पण तुमचा पगार नक्की किती वाढणार हे समजून घेऊया आपण आता. तर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी यंदाची होळी खऱ्या अर्थाने गोड केलेली आहे. यात महागाईच्या काळात दिलासा देणारी ही एक मोठी बातमी असून राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात DA हा 3% वाढ केलेला आहे. या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 55% वरून 58% झाला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आली असली तरी फेब्रुवारी 2026च्या पगारात ती रोखीने जमा होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर काय आहे पगारातील वाढीचे साधे गणित पाहूया आपण. नेमकं कोणाचा किती पगार वाढणार आहे, किती पगारावर महागाई भत्त्यात 3% वाढ झाली म्हणजे नक्की किती रुपयांनी वाढ होणार असा प्रश्न अनेकाला पडलेला असेल. याचे गणित आपण आता पाहूया. जर तुमचा मूळ पगार हा 30,000 असेल तर तुमच्या मासिक पगारात 900 रुपयाची वाढ होईल. तसेच 8 महिन्याची थकबाकी म्हणून तुम्हाला 7,200 रुपये मिळतील. ज्याचा मूळ पगार हा 45,000 रुपये आहे त्यांच्या पगारात 1,350 रुपयाची वाढ होईल आणि त्यांची थकबाकी ही 8 महिन्याची 10,800 रुपये ही जमा होईल. ज्यांचा मूळ पगार हा 60,000 आहे त्यांच्या मूळ पगारावर त्यांना 1,800 रुपये मासिक वाढ होणार आणि त्यांची थकबाकी जी आहे ही 14,400 रुपये असणार आहे. आणि ज्यांचा पगार हा 75,000 रुपये आहे तर त्यांना 2,250 रुपयाची वाढ होणार आणि 18,000 रुपये ही थकबाकी मिळणार आहे. आणि जर 90,000 ज्यांचा मूळ पगार आहे त्यांची 2700 रुपये वाढ होणार आणि 21,600 रुपये ही त्यांना थकबाकी मिळणार आहे. तर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 50,000 रुपये आहे आणि जुन्या याच्यानुसार त्यांना 50,000 पगारावर 55% दरानुसार 27,500 रुपये ही महागाई भत्ता मिळत होता. आता नवीन 28% दराने त्यांना 29,000 रुपये त्यांचा महागाई भत्ता होईल. म्हणजेच दरमहा त्यांच्या हातामध्ये 1,500 रुपये अतिरिक्त पडतील. आता हे नेमकं भेटणार कधी आणि कसं भेटणार याबद्दल माहिती पाहू. या मासिक वाढीसोबतच मागील 8 महिन्यांची जी थकबाकी आहे एकत्र मिळाल्यास खूप मोठी रक्कम आपल्याला येणार आहे. आणि ज्यामुळे आपलं जे आता पाडवा आलाय किंवा होळी आली यात आपल्याला आनंद तर होईलच. सरकारने वाढीव पैशाच्या नियोजनाबाबत स्पष्टता दिली आहे की जुलै ते ऑक्टोबर या 4 महिन्यांची थकबाकी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच मार्च महिन्यामध्ये 2026 मध्ये दिली जाणार आहे. तर उर्वरित नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्याची थकबाकीचे आदेश स्वतंत्रपणे काढले जातील असं त्यांचं म्हणणं आहे. याचाच अर्थ असा की होळीला वाढीव पगार आणि गुढीपाडव्याला थकबाकीची मोठी रक्कम अशा दुहेरी गोष्टी आपल्याला भेटणार आहेत. आणि याचा फायदा हा राज्यातील सुमारे 5,96,000 शासकीय कर्मचारी आणि 8,72,000 निवृत्त वेतनधारकाला होणार आहे.